मॅडम, तुम्ही तर त्याला धमकीच देऊन आलात. धमकी नव्हती ती. मी पोकळ धमक्या देत नाही. मी जे बोलते ते करते आणि त्याच्यासोबतही तेच करेन जे मी त्याला सांगून आले. पण मला आता वाटत नाही तो परत माझ्या वाटेला जाईल. काय सांगता येत नाही मॅडम. पण नाही म्हणजे कसं आहे, तुम्ही त्याला एवढं दम दिलं, पण निघताना त्याने तुम्हाला भंडाऱ्याला यायला आमंत्रण दिलंच की. हो, पण त्यासाठी तो भंडारा तर व्हायला हवा ना. मी पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्यात. ते त्याचा बाजार उठवतील आणि दुसऱ्या मिनिटाला तो माझ्या पायाशी येईल माझी मदत मागायला. शंभर टक्के सत्य आहे मॅडम. तुम्ही जे म्हटलं तसंच होणार आहे. हे बघा, त्या भाईचाच फोन आलाय. भाईचा की बाबांचा? बाबा सोबतचा हा भाईच मॅडम. हाच भाई ना जो त्या जमिनीवरती आश्रम बांधतोय. बाबांचा भक्त आहे ना तो. बघतो काय बोलायचं आहे त्याला. स्पीकरवर ठेवा. हो मॅडम. हॅलो. हॅलो, आमदार मॅडम आहेत का? त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याकडे द्या. गोपाळ बोलतोय मी, देव माणूस. ऐकते, बोला. आली का आठवण? कळली का तुला तुझी जागा? मॅडम, इथे पोलीस आलेत, भंडारा होऊ देत नाहीयेत. आणि मला माहितीये त्यांना तुम्हीच पाठवलंय. माघारी बोलवा त्यांना. तू मदत मागतोयस की धमकी देतोयस? मदत मागतानाही तोऱ्याने बोलतोयस. आणि राहिला प्रश्न पोलिसांचा, मी का त्यांना परत पाठवू? तूच तुझ्या चमत्काराने परत पाठव ना. चमत्कार बघायचेत ना तुम्हाला? ठीक आहे, दाखवतो तुम्हाला चमत्कार. तुमचा बंगला आहे, त्या बंगल्याच्या पाठीमागे एक मोठं झाड आहे. त्या झाडाच्या खाली खणून बघा काय सापडतंय. चमत्कार दिसेल तुम्हाला. तुला काय वाटलं तू काहीही सांगशील आणि मी त्यावर विश्वास ठेवेल? एवढी मूर्ख वाटली मी तुला? तुमची मर्जी मॅडम, मर्जी तुमची. पण त्यानंतर काय परिणाम होतील हे भोगायला तयार राहा. कसले परिणाम? कळतीलच तुम्हाला. तुम्हाला सत्ता वाचवायची असेल, स्वतःची खुर्ची वाचवायची असेल तर तुम्ही माझं नक्की ऐकाल. नाही, माझं न ऐकण्याची चूक तुम्ही करणार नाही.